मित्रांनो, एक व्यापारी समुद्र मार्गाने इतर देशांमध्ये व्यापार करण्यासाठी जात होता, परंतु त्याला पोहता येत नव्हतं. त्याच्या काही मित्रांनी त्याला समजावून सांगितले की तू समुद्रातून प्रवास करतो आणि प्रवासात कधी वादळ आले तर तुला जीव वाचवण्यासाठी पोहता येणं आवश्यक आहे. त्यालाही मित्रांचा सल्ला योग्य वाटला, परंतु त्याच्याकडे पोहायला शिकण्यासाठी वेळ नव्हता. तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला आणखी एक उपाय सांगितला. तू प्रवासाला निघाल्यानंतर सोबत काही रिकामे डबे घेऊन जा. प्रवासात वादळ आले आणि जहाज बुडू लागले तर रिकामे डबे शरीरावर बांधून पाण्यात उडी मार, यामुळे तुझा जीव वाचेल. हा उपाय व्यापाऱ्याला खूप सोपा वाटला. पुढच्या प्रवासाला जाताना त्याने रिकामे डबे जहाजात ठेवले. आपले सामान इतर देशांमध्ये विकून परत येताना अचानक वादळ सुरू झालं. ज्या लोकांना पोहता येत होतं त्यांनी समुद्रात उड्या मारल्या, परंतु व्यापारी तिथेच अडकला. तेवढ्यात व्यापाऱ्याला मित्रांचा उपाय आठवला. तो रिकामे डबे शरीरावर बांधत असताना त्याचे लक्ष सामान विकून आलेल्या पैशांवर गेले. त्यानंतर त्याने एका डब्यात पैसे भरून डबा शरीरावर बांधून समुद्रात उडी मारली आणि पैशाच्या ओझ्यामुळे त्या व्यापाऱ्याला आपला जीव गमवावा लागला. मित्रांनो, जीवनात अनेक वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की आपल्यासाठी महत्त्वपूर्ण काय आहे हे समजत नाही. आपण पैसे कमवण्याच्या शर्यतीमध्ये हे सुद्धा पाहू शकत नाही की आपल्या हातून काय निघून जात आहे. मित्र, नातेवाईक एवढंच नाही तर कुटुंबासाठी सुद्धा आपल्याकडे वेळ नसतो. आपल्या लक्षात काही येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. यामुळे आजच निश्चित करा की आपल्यासाठी महत्त्वपूर्ण काय आहे, पैसा की आपलं आयुष्य. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी तसंच नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका भन्नाट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.